भरती 2027ची तयारी करत आहोत आणि तुम्हाला माहितीच नाही की कोणत्या कलमेचा प्रश्न येऊ शकते आणि कोणत्या कलमेचा प्रश्न येऊ शकत नाही आणि तुम्ही फक्त सिलेबस वाचत आहोत आणि तुम्हाला फक्त योग्य ते गायडन्स भेटतच नाही आहे आणि तुम्ही फक्त सिलेबस वाढून ठेवत आहोत. तुम्हाला माहितीच नाही की काय सिलेबस वाचायचा. तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की कलम कोणती महत्त्वाची आहे पोलीस भरतीच्या प्रिपरेशनसाठी. कलम सगळ्याच महत्त्वाचे आहेत, पण पेपरमध्ये कोणती येऊ शकते हे तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही फक्त वाचून ठेवत आहोत, सिलेबस वाढून ठेवत आहोत. तर काय मतलब याचा. चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वाच्या कलमा सांगतो जे की पोलीस भरतीमध्ये येऊ शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिली कलम आपली महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जेवढ्या कलमा लिहिल्या त्या सगळ्या कलमा महत्त्वाच्या. तर पहिली कलम काय म्हणते, भारत हा राज्याचा संघ आहे. दुसरी कलम काय म्हणते, नवीन राज्याची निर्मिती कशी करायची. तिसरी कलम काय म्हणते, राज्याचे भूभाग सीमा व नाव बदलणे. ओके. त्याच्यानंतर 15वी कलम वाचा, 5वी पण कलम वाचा. 5वी कलम आपल्या नागरिकत्व सांगते. 17वी कलम त्यानंतर अस्पृश्यता पाहण्यास बंदी आहे. त्यानंतर 19वी कलम वाचा, मी लिहिली नाही तरी महत्त्वाची आहे. पेपरला येण्याचे चान्सेस आहेत. 19वी कलम आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क देते, ज्याच्यामध्ये राईट टू स्पीच आहे, म्हणजे तुम्हाला बोलण्याची आझादी, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची आझादी 19वी कलम सांगते. नंतर मग 29वी कलम अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण, महत्त्वाची कलम. कलम 32 घटनात्मक उपयोजनाचे हक्क, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची आत्मा म्हणलेले आहे या कलमेला. कारण जर समजा तुमच्या मूलभूत हक्कावरती जर मारहाण झाली तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टचा दरवाजा खटखट करू शकता. कळालं, ही कलम महत्त्वाची आहे. नंतर कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना. कलम 43 कामगार निर्वाह वेतन. कलम 44 समान नागरिक कायदा. कलम 46 अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन. चला, कलम 49 राष्ट्रीय स्मारकांचे जतन करा. बापू काय पण चलास, तू कोणत्याही जागेवर चलास आणि तिथं जाऊन तू राष्ट्रीय जे आपली स्मारक आहेत राष्ट्रीय, आणि तिथं जाऊन तू काहीतरी लिहून यायलास, भिंतीवर खडून काहीतरी गिरवून यायलास, असं करायचं नाही. कळालं. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन. कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. मूलभूत कर्तव्यावर पेपरमध्ये प्रश्न येऊ शकते, हे तुम्ही डिटेलमध्ये वाचा. नंतर कलम 52 राष्ट्रपती. ओके. आताचे प्रेझेंट राष्ट्रपती कोण आहेत ते कमेंटमध्ये सांगा. कलम 61 महाभियोग. कलम 63 उपराष्ट्रपती. प्रेझेंट उपराष्ट्रपती आपल्याला याच्यामध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. कलम आता याच्यानंतर 71 राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक वाद होणार. ओके. कलम 72 राष्ट्रपतीचा समाधानाचा अधिकार. जर समजा तुमचा गुन्हा खूप मोठा असेल तर तुम्ही राष्ट्रपतीला क्षमा मागू शकता या कलमेद्वारे. नंतर कलम 74 पंतप्रधान व मंत्रिमंडळ. कलम 79 80 आणि 81 हे तिन्ही कलमा महत्त्वाचे आहेत. कलम 79 संसद सांगते. कलम 80 राज्यसभा. कलम 81 लोकसभा. आणि हे याला पाठ करण्यासाठी ला आपण हे वर्ड यूज करू शकतो. हे तिन्ही कलमा. आणि याच्यामध्ये हे कलम जे आहे 79 आहे, 80 आहे, 81 आहे, ला हे किंवा सरळसुद्धा म्हणू शकता. ओके. हे महत्त्वाचे आहेत. तिन्ही कलमा पेपरमध्ये येऊ शकतात. यावेळेसच्या पोलीस भरतीमध्ये हा कलम आल्यात पण. कलम 85 ओके, हे पण महत्त्वाचे आहे. संसदेचे अधिवेशन. कलम 86 राष्ट्रपतीचे अभिभाषण. कलम 87 काय म्हणते आपल्याला, राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. कलम 99 संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात. कलम 110 अर्थविधेयकाची व्याख्या. कलम 111 राष्ट्रपती विधेयकांना संमती देतात. ओके. कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र. ओके. कलम 117 धन विधेयक प्रथम लोकसभेतच मांडले जाते. कलम 123 राष्ट्रपतींचं वट हुकूम काढण्याचा अधिकार. कलम 126 सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्ती. कलम 127 सर्वोच्च न्यायालयात पदार्थ न्यायमूर्ती. ओके. कलम 128 सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्तीची नियुक्ती. हे झाल्या. आता पुढचं बघा. आणखीन जवळपास मी 60 काय 70 कलमा लिहिलेले आहेत जे की महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला येऊ शकतात पोलीस भरतीसाठी प्रिपरेशनसाठी महत्त्वाच्या कलमा आहेत. ओके. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ही जी कलम आहे महत्त्वाची कलम आहे. ही कलम येऊ शकते. ओके. पुढच्या वर्षी 2027च्या पेपरमध्ये ही कलम येऊ शकते. या कलमाला वाचा. कलम 143 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सल्ला घेऊ शकतात ना. ओके. 148 नियंत्रक व महालेखा परिषद. कलम 155 घटक राज्यांचे राज्यपालांची नेमणूक. ओके. राज्यपाल कोणत्या कलमेद्वारे नेमणूक होते, कलम 155 वाचून घ्या. कलम 163 राज्यपालांचा स्वविवेकाधिकार. ओके. कलम 165 राज्यांचा महाधिवक्ता. कलम 169 विधान परिषद निर्मिती बरखास्ती. ओके. आपली जी विधान परिषद निर्मित कशी होते, कलम 169 वाचून घ्या. कलम 170 विधानसभेची रचना. कलम 171 विधान परिषदेची रचना.
कलम 202 घटक राज्यांचे अंदाजपत्र. कलम 213 राज्यपालांचे वटहुकूम काढण्याचा अधिकार. तर आता तुम्हाला एक हे येऊ शकते की राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार हे मी मागे सांगलेलं आहे. कलम लक्षात करून याच्या कमेंटमध्ये टाका. 214 घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय. कलम 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. आपण हे पण बघलो की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. आता इथं उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ओके. कलम 231 सामाजिक व उच्च न्यायालय. कलम 233 जिल्हा न्यायालय. कलम 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय. कलम 248 संसदेचे शेषाधिकार. कलम 262 आंतरराज्य पाणी वाटपासंबंधी लावाद ओके. कलम 263 आंतरराज्यीय परिषद. कलम 280 वित्त आयोग. ओके. पुढे कलम 283 एकत्रित व संचित निधी आकस्मिक निधी. कलम 312 अखिल भारतीय सेवा. कलम 323 प्रशासकीय न्यायाधिकरणे. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 330 लोकसभेचे अनुसूचित जाती जमातींना राखीव जागा. हे प्रश्न येऊ शकते, वाचून घ्या. कलम 43 हिंदी ही संघराज्याची राजभाषा आहे, वाचून घ्या हे पण. कलम 344 राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समिती. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणीसाठी. ओके. कलम 356 राष्ट्रपतीची राजवट होणार आहे या कलमेद्वारे. हे पण वाचून घ्या. कलम 360 आर्थिक आणीबाणी. कलम 361 राष्ट्रपती राज्यपाल यांना संरक्षण. ओके. कलम 368 घटना दुरुस्ती. कलम 370 ही वाचून घ्या, घटना दुरुस्ती कोणत्या कलमेद्वारे होते. कलम 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा. ओके. कलम 371 याच्यामध्ये दुसरं जे महाराष्ट्र व गुजरात साठी, कारण ही महाराष्ट्राची कलम आहे, आपल्याला वाचून घ्यावं लागेल, येऊ शकते. वैधानिक विकास मंडळ. कलम 373 प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. कलम 393 संविधानाचे नाव. तर एवढ्या कलमा तुम्ही वाचा. जर समजा तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल व्हिडिओ या कलमाविषयी, कोणती कलम आपल्याला काय म्हणते, तर मला कमेंट करा. पुढच्या कलमामध्ये मी सगळ्या कलमाचं एक्सप्लेनेशन देतो. या व्हिडिओमध्ये फक्त आपण कलमा कोणत्या महत्त्वाच्या पोलीस भरतीसाठी ते सांगल्यात. पुढच्या कलमामध्ये आपण डिटेलमध्ये सगळं कलमा एक एक विस्ताराने पाहू. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. थँक्यू आणि भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये.